नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. ईडीच्या नोटिशीमुळे राज्यामध्ये राजकारण पुन्हा एकदा तापलंय. वर्षा संजय राऊत या पेशानं महापालिका शिक्षिका असलेल्या व्यक्तीला ईडीनं समन्स बजावणं ही ताजी घटना आहे. वर्षा या शिवसेनेचे खासदार, महाविकास आघाडीचे निर्माता, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवणारे, सामनाचे कार्यकारी संपादक अशा बहुपैलू व्यक्तित्व असलेल्या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. झाल्या घटनेमागे पीएमसी बँक घोटाळा असल्याची माहिती समोर येताच संजय राऊत यांनी अगदी अपेक्षित असाच बचाव केलाय. त्यांनी ईडीची कारवाई भाजपानं केलेली कारवाई ठरवत त्या कारवाईला महाराष्ट्र अस्मिता, शिवसेनेच्या सैनिकांची मर्दुमकी आणि पक्षनिष्ठा याच्याशी जोडण्याचा प्रयत्न केलाय. बचावाचा हा राऊत फॉर्म्युला तसा चिरपरिचितच आहे. यानंतर पक्षाचा आक्रमक आविष्कार दिसला तर आश्चर्य वाटायला नको. एकीकडे राऊतांनी झाल्या प्रकाराला भारतीय जनता पार्टीला जबाबदार ठरवलं असतानाच भाजपानं कर नाही त्याला डर कशाला असा प्रतिसवाल उपस्थित करत संजय राऊत यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. भाजपानं त्यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. राऊतांनी तपास यंत्रणेला सहकार्य करावं अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली गेली आहे. दोन्ही पक्ष आपली बाजू लावून धरत असताना राजकारणाची संधी सोडत नाहीयेत हे विशेष. ईडीच्या आडून महाराष्ट्रात वार पलटवार सुरूच आहेत. आजची लक्षवेधी चर्चा त्यावरच. आजच्या या चर्चेत आपल्या बरोबर सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता राम कदम, शिवसैनिक या नात्यानं आज चर्चेत सहभागी होत आहेत आनंद दवे. आनंद दवे यांना संजय राऊत समर्थक म्हटलं तर त्यांना वाईट वाटणार नाही. आपल्याला काँग्रेसची बाजू काय आहे ते सांगण्यासाठी हेमलता पाटील आपल्यासोबत नाशिकहून जोडल्या गेलेल्या आहेत आणि आर्थिक गुन्ह्यांचे अभ्यासक, त्या कायद्याचे तज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले हे पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. माझा एक पहिला प्रश्न कायदेशीर बाजू समजावून घेण्यासाठी आणि समजावून देण्यासाठी आहे आणि तो ॲडव्होकेट भोसले यांना आहे. चिन्मयजी, ईडी ज्या वेळेला कारवाई करते तेव्हा त्याचे काही निश्चित टप्पे ठरलेलेच असतील. आत्तापर्यंत जी माहिती समोर येते ती असं सांगतेय की वर्षा संजय राऊत यांना समन्स पाठवण्यात आले, म्हणजे पाचारण करण्यात आलेलं आहे. त्यांना गुन्हेगार ठरवलं गेलेलं नाहीये. दुसरा मुद्दा, यापूर्वीपासूनच वर्षा संजय राऊत यांना 2 नोटिसा गेलेल्या आहेत. त्यात विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर त्या देऊ शकल्या नाहीत आणि म्हणून प्रत्यक्ष ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर पोहोचून त्यांनी पीएमसी घोटाळ्या प्रकरणातले पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचले का, पोचल्यास त्यांनी त्याचा कसा विनियोग केला आणि जर समजा त्यांनी कर्ज रूपात काही रक्कम पीएमसीतून घेतली असेल तर त्याचा परतावा करायला सुरुवात केली का, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ईडीची कारवाई या निमित्तानं थोडंसं लोकशिक्षण तुम्ही करा आता. आणि म्हणूनच ॲडव्होकेट भोसले, माझा आपल्याला असा प्रश्न आहे की ईडीची पाचारण करणारी कागदपत्र घरी आली म्हणजे जणू काही आपल्याला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि आपल्या विरोधात हे राजकीय सुडानं केलेलं कुभांड आहे. ही भूमिका तांत्रिकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे की नाही? अगदी कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर स्पष्ट एक असं गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्याकडे एक खराब पद्धत अशी आहे की कुठल्याही व्यक्तीला जेव्हा आपण संशयित म्हणून किंवा तपासासाठी म्हणून जेव्हा बोलवतो त्याला आपण गुन्हेगार किंवा आरोपी असं नाव देऊन टाकतो, जे प्रत्यक्ष चुकीचं आहे. अशा केसमध्ये फक्त तपासासाठी बोलवलेलं गेलं असतं आणि ती नोटीस पाठवलेली गेली असते, परंतु त्याचा हेतू काय आहे त्याच्या मागचा हे कायदेशीर दृष्ट्या सांगणं फार अवघड आहे. कारण खरंच तसं कुठलं ट्रान्झॅक्शन झालं आहे का पीएमसी बँक रिलेटेड
मिसेस राऊतांबरोबर हे आत्ता आपण सांगू शकत नाही. त्याचा एक भाग झाला. दुसरा म्हणजे त्याचा तांत्रिक दृष्ट्या जो त्याला एक पॉलिटिकल नोट येतो, त्याचं कारण एक असं आहे मुळात की एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, ज्याला ईडी आपण म्हणतो, ती फायनान्स मिनिस्ट्रीच्या डायरेक्ट कंट्रोल खाली येते. त्यामुळे ती सेंट्रल एजन्सी आहे, ती फेडरल बॉडी आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यांच्या कंट्रोलमध्ये आहे त्यांच्या थ्रू ही बॉडी मूव्ह होतीये की काही, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक होतं. त्यामुळे आत्ताचा जो सगळा स्टॉर्म आला, याला म्हणायला काही हरकत नाही आत्ताच्या परिस्थितीमुळे, ह्या नोटीसमुळे, त्याचं कारण ते आहे कारण ईडी इज डायरेक्टली अंडर द कंट्रोल अँड डायरेक्ट डिरेक्शन्स ऑफ द फायनान्स मिनिस्ट्री, सेंट्रल फायनान्स मिनिस्ट्री. ऍडव्होकेट भोसले, या निमित्तानं आपण काही राजकीय गोष्टीही अधोरेखित केल्यात. कायद्याच्या भाषेत त्याला स्थान नसलं तरी समाजकारणात, राजकारणात त्याला स्थान आहे आणि म्हणून मला आनंद दवेंना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ईडी ही केंद्रीय स्तरावरून जर नियंत्रित होत असेल तर ती भाजपाचं सरकार केंद्रात आहे म्हणून भाजपानंच चालवलेली तुमच्या विरोधातली कारवाई आहे, असा शिवसेनेचा, शिवसैनिकांचा निष्कर्ष आहे का? प्रसादजी, विषयावर याच्या आधी 2 मिनिटं घेतो तुमची. जे तुम्ही सुरुवात केली की संजय राऊत यांनी बचाव केला, तर जर तुम्ही नीट आज पत्रकार परिषद बघितली असते तर ती बचाव नव्हता, ते आक्रमण होतं. राऊत साहेब कुठेही डिफेन्सिव्ह मूड मध्ये नव्हते. त्यांचे ट्विट सुद्धा तेच सांगत होतं की आ देखे जरा किसमे कितना है दम. त्यामुळे शिवसेना आणि बचाव, डिफेन्सिव्ह राजकारण कधीच करत नाही, केलेलं नाही आणि करणारही नाही. दुसरं, राऊत समर्थक असं म्हणण्यापेक्षा आम्ही शिवसेना समर्थक आहोत. शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याचं समर्थन करतो आणि ते करत राहू. जिथं चांगलं योग्य भूमिका असते त्याचं समर्थन नेहमीच करत आलोय. आता तिसरा प्रश्न ईडीच्या बाबतीत तुम्ही विचारला, तर अनेक वर्षापासून ईडी काम करते, पण असे आरोप गेल्या वर्षभरात किंवा 6 वर्षापासून जसे झाले तसे याच्या आधी कधी ईडीवर झालेले नव्हते, कधी सीबीआयवर सुद्धा झाले नव्हते. हे तुम्ही आणि मी सुद्धा मान्य करू. आजचं सुद्धा आपलं शीर्षक सुद्धा ईडीचे आडून, पुढे अनेक अर्थ त्याचे काढता येतील, हा विषय वेगळा. एकनाथ खडसेंना 6 वर्षानंतर नोटीस येते, त्यांनी पक्ष बदलल्यानंतर. यांचं सुद्धा 12 वर्ष आधीचं प्रकरण आज निघलं जातं. मागच्या अनेक प्रकरणांमध्ये असं तर आपण सगळं गणित लावलं तर ईडीचा सोयीस्करपणे वापर होतो आहे हे एखादा लहान मुलगा सुद्धा शाळेतला सांगेल. त्यामुळे सर्वप्रथम ईडीचा वापर करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि भारतीय जनता पक्षाचा त्या आडून आरोप करणाऱ्यांचा आम्ही इथं सर्वप्रथम निषेध करतो. आनंद दवे, आपण स्वतःहून एक गोष्ट अधोरेखित केली की 12 वर्ष जुनं हे प्रकरण आहे संजय राऊत यांचं. मग 12 वर्ष चौकशी का झाली नाही, ह्या प्रश्नाची उत्तरं कोणाकडे मागायची? बरोबर, केंद्र सरकारने ईडीकडेच सांगायची ना. चौकशी नाही, मुळात चौकशी होण्यासारखं प्रकरण आहे काय नंतरची बाब. आणि सगळ्यात महत्वाचं, ईडीनी अजूनपर्यंत ईडीने असं सांगितलेलं नाहीये, जे आजच्या पत्रकार परिषदेवरनं क्लिअर दिसतंय की कशासाठी बोलवले किंवा काय चौकशी होणार आहे. भाजपच्या नेत्यांना जे काल परवा आपोआप आधी कळलं, योगायोगाने त्यांना सगळ्या गोष्टी आधी कळतात. त्यामुळे त्यांनी नंतर हे सांगितलं की हे प्रकरण, ते प्रकरण, ते जर ते प्रकरण असेल तर एवढं जुनं आहे असं त्यांचं आणि आमचं सुद्धा म्हणणं आहे. त्यामुळे उद्या आनंद दवे, आपण असं म्हणालात ना की 12 वर्ष जुनं प्रकरण आहे, मग तुमच्या निमित्तानं एकदा महाराष्ट्रालाही कळू द्या की हे 12 वर्ष जुनं प्रकरण आहे काय आणि प्रकरण करायची गरज काय असते. मी तेच सांगतोय, काल भाजपची नाही प्रकरण काही नाही, मी तेच म्हणतोय, मी नाही सांगितलेलं. कालपासून भाजपची लोक जे सांगतात ते बँकेचं वगैरे प्रकरण आहे, त्यांना जो साक्षात्कार झाला तो जर खरा असेल मग त्याच्यावर बोलू आपण. आता त्याच्यावर बोलणं काही योग्य नाही. कारण ठीक आहे, राम कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. राम कदम यांनी आनंद दवेंची भूमिका ऐकलेली असेल. हेमलता पाटील, मी टप्प्याटप्प्यानं आपल्यापर्यंत पण येतो. तुर्तास पटकन एकदा राम कदमांची भूमिका ऐकूयात. रामभाऊ, आनंद दवेंचा बचाव असा आहे, अर्थात त्यांना हा शब्द पटत नाही, प्रतिवाद असा शब्द आपण त्यांच्यासाठी वापरू. आनंद दवेंचा प्रतिवाद असा आहे की जे काही चाललंय ते ठरवून भाजपाकडून चाललंय. प्रकरण 12 वर्ष जुनं असताना आताच नोटिसा कशा निघायला लागल्या? प्रसादजी, बघा कसं आहे की जेव्हा महाराष्ट्र सरकार पोलीस बळाचा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा गैरवापर करून लोकांची दिवसा ढवळ्या त्यांची घरं तोडतात, पत्रकारांना जेलमध्ये टाकतात, मुस्कटदाबी करतात, आणीबाणी अघोषित पुकारतात, त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे आणि पारदर्शी पद्धतीने व्यवस्थित चालल्यात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे ह्यांनी केलेली कारवाई आणि केंद्रानं केलेली कारवाई नाही. म्हणजे केंद्र जे करत असेल ती सुडाची भावना, पण महाराष्ट्र सरकार करते तो प्रामाणिकपणा आणि पारदर्शीपणा.
नाही असं पण मग दोन्ही बाजूने पण राम ढोल कदम शिवसेनेच्या हा नेत्या- तर्क याच्यासाठी थोडासा तकलादू होतो की त्यांनी गाय मारली म्हणून तुम्ही वासरू मारू नका, किंवा तुम्ही गाय मारत असाल तर त्यांनी वासरू मारू नये. नाही, प्रसादजी मी पूर्ण केलं नाही. तर त्याचा अर्थ असा आहे, महाराष्ट्र सरकारला स्वतःच्या कारवाईचं समर्थन करायचं आहे, पण केंद्राच्या कुठल्याही कारवाईवर त्यांना समर्थन द्यायचं नाही. आता केंद्रानं काय केलंय? केंद्रानं या ईडीने 3 वेळा शिवसेना नेत्यांना समन्स पाठवलाय त्यांच्या घरी. बर. आता अगोदरच्या 2 समन्सना फक्त चौकशी करतायत की हे पैसे कुठून आले, कसे आले, का आले. आता 10,000 लोकांचे पीएमसी बँकेमध्ये 6,500 कोटी एक अडकले. एक एक मिनिट कष्टाचे आपण बरं पैसे झालं आहेत, हा विषय घामाचे सुरू पैसे केलात, कारण नक्की हे प्रकरण काय आहे हे आनंद दवेंनी सांगितलं नाही. त्यांचा दावा असा आहे की प्रकरण काय आहे त्याचा सगळा तपशील भाजप नेत्यांकडे आहे. तुम्ही अनायसे उल्लेख केलाय तर एकदा जरा महाराष्ट्राला सांगा की संजय राऊतांना आलेली नोटीस नक्की असू कशा बद्दलची शकते? नाही, आता आपण माध्यमांमध्ये पाहतो आहोत आणि ज्या प्रकारची माहिती समोर आली, आणि ती काही माहिती लपून राहिलेली नाही, पूर्ण देश आणि दुनियेच्या समोर ती माहिती आहे. पीएमसी बँकेमध्ये 6,500 कोटीचा घोटाळा झालाय आणि याचे जे लाभार्थी दिवाण आहेत आणि दिवाणच्या अकाउंट मधून फिरत फिरत राऊतांच्या मिसेसच्या अकाउंट मध्ये पैसे आले, पीएमसी बँकेतून दिवाणकडे पैसे आले, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संशयास्पद आहेत. आणि एखाद्या संशयास्पद गोष्टीची जेव्हा 10,000 लोकांचे कष्टाचे घामाचे पैसे अडकलेले आहेत तर ईडीने चौकशी करायची नाही का? म्हणजे राऊतांना न्याय मिळाला पाहिजे, भारताच्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळाला पाहिजे, पण ते 10,000 लोक जे गरीब आहेत, कष्टकरी आहेत, त्यांनी आपल्या आयुष्यभर कमाई केलेले पैसे त्या बँकेत डिपॉझिट म्हणून ठेवले आणि ती बँक रातोरात उठली. आता त्या लोकांचे पैसे मिळणार कसे? त्याच्यासाठी जर ईडी चौकशी करत असेल तर शिवसेना आणि हा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अकांड तांडव करण्याचे कारण नाही. नाही त्याला डर कशाला? राम कदम, आणि याच असं म्हणायला मुद्द्यावर पाहिजे, ठीक याच आहे, मुद्द्यावर आपण आजची चर्चा पुढे नेऊयात. तत्पूर्वी एकदा आनंद दवेंनाही विचारून घेऊ. आनंद दवे, घोटाळ्यातला पैसा वर्षा संजय राऊत यांच्या खात्यापर्यंत कसा पोहोचला याचं पक्षानं तुम्हाला माध्यमांच्या चर्चेत द्यायला काही उत्तराचं ब्रीफिंग दिलंय? नाही, मुळात राम कदम साहेबांना मला एक सरळ प्रश्न विचारायचा आहे. त्यांनी जे आता सांगितलं की असं असं झालंय, हे घडलं आणि माध्यमांकडनं आलं, माझा सरळ स्पष्ट त्यांना प्रश्न आहे की ही सगळी माहिती त्यांना कुठनं मिळाली, कशी मिळाली, कोणी दिली, त्याची ऑथेंटिसिटी, खरं काय खोटं काय ते नंतर आपण बोलत राहू. पण हे त्यांना कुठपर्यंत आलं जे ईडीच्या पेपरमध्ये सुद्धा लिहिलेलं नाहीये ते यांच्यापर्यंत कानावर येतं कसं, त्या बेसवर हे मीडिया समोर बोलतात कसं, जिथं लाखो लोक बघत असतात असं. हा एक तार्किक प्रश्न आहे, त्याच्यावर उत्तर घेऊ. राम कदम, तुम्हाला मिळालेल्या माहितीचा स्रोत काय आहे? मला व्यक्तिविशेष टिप्पणी करायची नाही, ते आमचे मित्र आहेत, पण ही माझी नाही, ही पूर्ण देशातल्या सगळ्याच पत्रकारांकडे ही माहिती आहे आणि माहितीचे स्रोत पत्रकारच आहेत. पत्रकारांनी ही माहिती शोधून काढले, टीव्हीवर चालले, कदाचित त्यांनी वर्तमान मला सांगा, संपूर्ण देशामध्ये आम्ही या देशातच राहतो. तुम्ही टीव्ही चॅनल उघडून पहा. हे बघा, मी व्यक्तिविशेष बोलत नाही, पुन्हा एकदा सांगतो. आम्हाला कशी कळली तुम्हाला 2 दिवसाआधी कशी कळली होती? जेव्हा आम्ही बोलतो व्यक्तिविषयक बोलतो राम कदम साहेब, आम्ही व्यक्ती सापेक्ष बोलतोय. मला सांगा तुम्ही कुठं ऐकली, कुठं वाचली? अजून अर्धा तास ही चर्चा चालणार आहे, अर्धा तासात प्रसादजी चॅनलवर दाखवते ना लाईव्ह मध्ये. नाही, कुठं बघितली मला सांगा. सरळ आरोप आहे आणि भाजपने ते मान्य केल्यासारखे की भाजपला आधी बातम्या कळतात ज्या खोट्या असतात. भाजप हे पेरणी करते, भाजपचा पुन्हा एकदा मी निषेध करतो इथं. एक मिनिट, आता आनंद दवे, या निमित्ताने एक प्रश्न आणखीन मग उपस्थित राहील की ज्या वेळेला तुमची जिथे सत्ता असते आणि त्या निमित्तानं काही कारवाई होत असेल तर तुम्ही पण त्या निमित्तानं बातम्या आणि माहिती संबंधितांना पोहोचवत असता, तेव्हा माहिती कुठून मिळाली आणि त्याचा स्रोत या संदर्भातली चर्चा अधिक पुढे नेण्यापेक्षा बातमी खरी आहे का खोटी आहे ते सांगून टाका. तुम्हाला तशा पद्धतीचा पूर्ण अधिकार आहे या चर्चेमध्ये आपली भूमिका मांडण्याचा. माझा प्रश्न काय आहे, भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी असं म्हटलं की पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातला पैसा वर्षा संजय राऊत यांच्या खात्यापर्यंत पोहोचला. तो का पोहोचला, कसा पोहोचला, त्या पैशाचं पुढे काय झालं याची चौकशी ईडीला करायची, असा भाजपचा दावा आहे. तुम्ही खरं का खोटं सांगून टाका ना. पैसा आलाच नाही म्हणा ना. जर पैसा आला नसेल, आनंद दवे, स्पष्टपणे सांगून टाका. नाही प्रसादजी, माझं परत एकदा प्रसादजी पुन्हा एकदा सांगतो, जोपर्यंत ईडीच्या त्या पत्रातच तो विषय नाही त्याच्याविषयी चर्चा करण्यात काय अर्थच नाहीये.
नाही मग 100% पत्र आलंय अर्थ का नाही. नाही आपण आलंय? व्यर्थ कारण चर्चा आता करतोय. इथे- माझा परत एकदा कारण तोच तुमचे प्रश्न नेते आहे एक की भूमिका राम घेत कदम आहेत, साहेबांनी प्रवक्ता आता जे किंवा काही सांगितलं शिवसैनिक या किंवा- नात्याने तुमची किंवा भूमिका वेगळी दिसते. त्यांच्या खात्यात पैसे ईडीची आले, नोटीस हे जे आली आहे का नाही जर आली आहे? ईडीकडे एखादी माहिती असेल, आनंदजी, नाही- ईडीची नाही. नोटीस आली आहे का नाही आली तुम्ही आहे? विषयांतर प्रसादजी, तुम्ही विषयांतर करतात असं माझं सुद्धा स्पष्ट मत आहे. मी नाही विषयांतर केलं. पत्र आलंय, तुम्ही म्हणालात ना जाहीरपणे की पत्रात सांगितलं. काय माझं सांगितलंय उत्तर नाही म्हणजे सांगितलं. मी अजून तुम्हाला सुद्धा एवढं माझं समाधान झालेलं विचारलंय, नाहीये, ईडीची प्रसादजी. नोटीस आली आहे की नाही आली आहे? आनंदजी, मी राम कदम बोलू की साहेबांना नको? माझा राम कदम देणार साहेबांना हेमलताजी, तर- आपल्यालाही संधी देतो. माझा राम कदम साहेब अहो आले तर राऊत साहेबांनी जाहीरपणे सांगितले की त्यात काय वेगळे, पण राऊत आले ते जाहीरपणे सांगितले लोकांच्या समोर. माझं राऊत परत एकदा राम कदम साहेबांना म्हणणे, त्यांनी जे मला आता सगळं सांगितलं, बँक, दिवाण, व्यक्तिगत खातं, ही माहिती त्यांच्यापर्यंत कशी कुठनं आली, जी ईडी सुद्धा आता एक्सपोज करत नाहीये, याचा अर्थ सरळ आणि स्पष्ट आहे. राम कदम आता ईडीचे प्रवक्ते म्हणून आले का भाजपचे आले ते सुद्धा स्पष्ट एक करावं. मिनिटं. आणि राम कदम भाजप यांनी याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी गुंतलेलं आहे उत्तर असं दिलं. स्पष्ट आनंद होतंय. दवे, आनंद दवे थोड्या नाही, वेळापूर्वी तुम्ही त्यांनी विषयांतर सांगितलं की करू त्यांना नका. माध्यमातून माझं ती म्हणणं माहिती तुम्ही मिळाली. सापेक्ष बोला. नाही दिलं, नाही दिलं, नाही दिलं. त्यांनी माध्यमातून बातमी प्रसादजी, मिळाली असं आम्हाला म्हणणं, म्हटलं. आम्हाला ते माध्यम कळू द्या ना, कोणतं माध्यम. प्रसादजी, जे फक्त ईडी मध्ये प्रसादजी, कशी या हा, एक ठिकाणी मिनिट, एक मिनिट. शिवसेनेचं राम कदम समर्थन राम कदम मिळते. कदाचित नाही, तुमच्या नाही, मुद्द्यावरच ईडी बोलतायत. त्याचं एकदा राम specific कदमांचं म्हणणं ऐका. आनंद दवे, एक मिनिट राम कदम बोलतायत, ऐकून घ्या. आणि अपेक्षा अशी आहे की ते बोलत असताना मी मध्ये बोललो नाही, आता मी बोलत असताना ते मध्ये बोलणार नाहीत, एवढा एक साधा नैतिकतेचा नियम ते पाळतील अशी अपेक्षा आहे. मुळामध्ये सर्व माध्यमांमध्ये ही माहिती सुरू आहे आणि स्वतःच्या शिवसेनेचं समर्थन करत असताना स्वतःला माहिती माहित नाही याचं अज्ञान शिवसेनेच्या नेत्यांनी किंवा त्यांचं समर्थन करणारे करू नये, एवढीच माझी विनंती आहे. मूळ मुद्दा असा आहे की माहिती कुठून मिळाली यापेक्षा माहिती खरी आहे की खोटी आहे, हा खरा मुद्दा आहे. हा मुद्दा 10,000 हा लोकांचे मुद्दा आपण कष्ट- आनंद दवेंना 10,000 विचारला. राम कदम, मी 10,000 हाच मुद्दा त्यांना लोकांचे- विचारला. या मुद्द्यावर त्यांना बोलायचं नाही. आता मी एक तपशील देतो. 10,000 आता मी एक तपशील देतो. राम कदम, एक मिनिट ऐका. राम कदम, आनंद दवेंना माहितीचे स्रोत हवे आहेत ना, मग मी त्यांना एक तपशील देतो. आनंद दवेजी, आपल्याला राऊत साहेबांचं निवडणुकीचं प्रतिज्ञापत्र पाठ असेल. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातला 55 लाखाचा उल्लेख तुम्हाला माहिती असेल. ते 55 लाख कुठून आले त्याचा तपशील आनंद दवेंना माहिती असेल. आणखीन कुठून तुम्हाला माहिती हवी आहे मग? आणि आणखीन कुठून माहितीचे स्रोत हवे आहेत? माहितीचे स्रोत स्वतः त्याच व्यक्ती आहेत ज्यांच्यावर आता कारवाईची चर्चा आपण करतो आहोत. दवेजी, सर, आपण एका मोठ्या चॅनलवर चर्चा करत असताना आपले लक्षात राहिलं पाहिजे, जर चुकीचं चोरीचं वेगळं पाऊल असेल तर माणूस त्याच्या इलेक्शनच्या प्रतिज्ञापत्रात तसं काही लिहित नाहीये. साधी आणि सोपी गोष्ट तुमच्या आणि माझ्या लक्षात आली पाहिजे. त्याचा स्तोत्र काय, जे इलेक्शन मध्ये तो लिहिलेला आहे, दाखवलेला आहे, जे राऊत साहेबांनी आता सांगितलंय ते ईडीला ते व्यक्त करतील ना, त्याची काळजी करायचं कारण नाही. पण ईडीची नोटीस त्याच विषयावर आहे. हे जे गणित ईडीने सुद्धा सांगितलेलं नाही, ते कालपासून जे भाजपची लोक सांगतायत त्याच्यावरून ईडीने सांगितलं नाही स्पष्ट होते, हे आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. या निमित्तानं आनंद दवे, आपण एक गोष्ट स्पष्ट केलीत. आपण असं म्हणाला की प्रतिज्ञापत्रात जे काही सांगितलेलं आहे ते सत्यकथन आहे आणि तो पैसा, ज्या पैशाचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात आढळतो तो पैसा सन्मार्गाचा आहे, हे तुम्ही सांगितलं. धन्यवाद, त्या चर्चेसाठी धन्यवाद. आपण पटकन आता हेमलता पाटील यांना संधी देतोय. हेमलताजी, चर्चा आपण दोन्ही बाजूची ऐकत होतात. मी इथे एक वेगळा प्रश्न काँग्रेसच्या प्रवक्त्या या नात्यानं तुम्हाला विचारतो. ज्या प्रकरणाशी घेणं देणं नाही त्या प्रकरणामध्ये काँग्रेसची फरफट होतीये का? कारण तुम्ही एका अशा सरकारला स्थिर केलेलं आहे ज्या सरकारच्या काही प्रमुख नेत्यांवर आत्ताच्या घडीला प्रश्नचिन्ह लागलाय. प्रसादजी, मी आता राम कदमांचं संपूर्ण वक्तव्य ऐकलं आणि ते बोलताना ज्या पद्धतीने एका मुंबई द्वेष्टा झाशाच्या राणीचं ज्या पद्धतीने जे सद्गदित होऊन कौतुक करत होते किंवा महाराष्ट्रातल्या पत्रकारांना चाय बिस्कुटवाले पत्रकार म्हणणाऱ्या एका चॅनलसाठी जे ज्या पद्धतीने चालत अनवाणी पायाने सिद्धिविनायकला गेले होते, तर त्यामुळे हे सगळं बोलताना मला खूप, त्यांचं ऐकताना मला खूप गंमत वाटली. दुसरी गोष्ट, तुम्ही मला विचारताय की आमची फरफट होते का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे फेडरल बॉडी कशा पद्धतीने वर्क करू नये याचं जिवंत उदाहरण म्हणजे ईडी आहे. ज्या पद्धतीने हे सगळं वर्किंग चाललंय, भाजपच्या अनेक विंग्ज आहेत, त्यांची महिला विंग आहे, त्यांची युवक विंग आहे, तशीच एक ईडी विंग म्हणून काम करते का?
असा संशय येण्यासारखी परिस्थिती आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रीय लेव्हलला ज्या पद्धतीने, म्हणजे मी काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत पण बघितलं, ज्या पद्धतीने काँग्रेसच्या नेत्यांना प्रचंड त्रास दिला गेला, जेलमध्ये टाकलं गेलं आणि सगळ्यानंतर चौकशीतून काहीही निष्पन्न झालं नाही. म्हणजे जे जे आपल्याला ताकदवार नेते वाटतात, जे जे आपल्याला आडवे येतील असं वाटतं, ज्यांच्यापासून आपल्याला धोका वाटतो, त्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या पद्धतीने, मग कोणाला पैशाचं आमिष दाखवायचं, कोणाला कारवाईचं आमिष दाखवायचं, कोणाला हेमलताताई. पोलिसांचं आमिष दाखवायचं, आणि ज्या पद्धतीने हे सगळं चाललंय त्यालाच आमचा विरोध आहे. त्यामुळे हे एक मिनिट हा आपला बचाव निश्चितच चर्चेत घेतला जाऊ शकतो, त्या संदर्भातली चर्चा करता येईल. पण मी आपल्याला काय विचारलं होतं की ज्याच्याशी घेणं देणं नाही अशा प्रकरणामध्ये सुद्धा काँग्रेस जर मानली गेली चर्चेत, तर काँग्रेसची फरफट होतीये का या सगळ्या प्रकरणामध्ये राज्यात? फरफटीचा विषयच कुठे आला? याच्यामध्ये फरफटीचा विषय कुठे आला? हा जो विषय आहे, जे आता संजय राऊतांची तुम्ही पत्रकार परिषद बघितली आणि ज्या पद्धतीने ईडीचं चाललंय, म्हणजे आता कुठे एकनाथ खडसे राष्ट्रवादीत आले तर ते तुम्हाला भ्रष्ट वाटायला लागले. राष्ट्रवादीतले सगळे डझनभर नेते जे भ्रष्ट होते, जे तुमच्या पक्षात आले, ज्यांच्यावरती तुम्ही जेलमध्ये टाकू म्हणले, अगदी पाचपुतेंपासून काँग्रेसच्या विखेंपर्यंत ज्यांना जेलमध्ये टाकण्याची तुम्ही घोषणा केली, ते तुमच्या पक्षात आले, त्यांच्या सगळ्या नोटिसी, कारवाया सगळं बंद झालं. हे काय चाललंय? म्हणजे तुम्हाला सत्तेमध्ये राहायचंय आणि सत्ता जर तुम्हाला अशा पद्धतीने टिकवायची, त्यासाठी जर तुम्ही विरोधी पक्षांचा उपयोग करणार असाल तर त्याला काँग्रेसचा हा विरोध राहील. याच्यामध्ये काँग्रेसची फरफट होण्याचा कुठेही विषय नाहीये. संजय राऊत कुठेही या प्रकरणामध्ये कोणी भ्रष्ट आहे असं म्हटलं नाही, त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. शरद पवारांना अशा पद्धतीने त्रास दिला गेला, म्हणजे ते स्वतः म्हटले की मी ईडीच्या चौकशीला येतो तेव्हा कुठेतरी ईडी ध्यानावरती आली. तर त्यामुळे ह्या गोष्टी ज्या पद्धतीने हाताळल्या जात आहेत त्याला आमचा विरोध आहे. सीबीआयचं थोडक्यात हेमलताजी आपण असं सांगता आहात की लोकशाही मार्गानं देशामध्ये न्याय यंत्रणा किंवा संबंधित तपास यंत्रणांनी काम करावं, कोणाच्या तरी आदेशावर काम करू नये, आणि काँग्रेस अशा प्रकारच्या कारवाईच्या विरोधाच्या भूमिकेत असेल आणि म्हणून तुम्ही शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीच्या संदर्भातली कारवाई जर आकसपूर्ण असेल तर त्याचा विरोध करण्यासाठी इथे आहात. आपली भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, ती समोर आली. आता त्या निमित्तानं राम कदमांना माझा पुढचा प्रश्न आहे. रामभाऊ, विरोधकांच्या मधली एकी, तुमच्या विरोधात जे कोणी तिघजण एकत्र आलेले आहेत त्या तिघांची एकी तोडण्यासाठी ईडी आहे का? प्रसादजी, मी पुन्हा एकदा अगोदरच जे बोललो तो तेच सांगेन. 10,000 लोकांच्या घामाच्या पैशाचा प्रश्न आहे. 6,000 कोटी, 6,500 कोटीपेक्षा अधिक पीएमसी बँकेचा घोटाळा आहे आणि ती लिंक कुठेतरी ईडीच्या चौकशीमध्ये ती शिवसेना नेत्यांच्या घरापर्यंत जाताना आढळते. सगळ्या राजकीय नेत्यांनी एकदा ठरवावं की या देशामध्ये राजकीय पुढाऱ्यांची चौकशी केली तर ती सुडाची भावना, म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी काही चुकीचं त्याच्या हातून घडलं असेल तर त्याची चौकशी साधा करण्याचा अधिकार नाही चौकशी यंत्रणांना. असं कसं आपल्याला दुटप्पी वागता येईल? म्हणजे तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमचे पोलीस कारवाई करतायत, ती कारवाई, आणि केंद्र सरकारची चौकशी यंत्रणा करते ती सुडाची भावना. असं आपल्याला दुटप्पी वागता येणार नाही. उलट राजकारणात असणाऱ्या ताई एक मिनिट, उलट राजकारणातल्या व्यक्तीनं या ठिकाणी अशा पद्धतीने घेण्याची आवश्यकता आहे की ठीक आहे, आम्हाला कर नाही, डर कशाला असायला हवं, आम्ही पूर्णपणे चौकशी यंत्रणांना सहकार्य करतो आणि जे सत्य आहे ते जगापुढे येणार आहे. पण चौकशी यंत्रणांच्या समोरच जायचं नाही. रामभाऊ, आपण पक्षाची भूमिका या निमित्तानं वारंवार एक म्हण वापरता आहात. ही म्हण खरं तर गेल्या साधारण एक 12-18 तासापासून सातत्यानं भारतीय जनता पार्टीच्या तोंडी आहे. कर नाही त्याला डर कशाला, आणि या कर नाही त्याला डर कशालाचं उत्तर मला आनंद दवेंकडून मगाशी मिळालं नाही. मी परत एक संधी आनंद दवेंना देतो, त्यानंतर चिन्मय भोसले यांच्याशी बोलूया. आनंदजी, कर नाही त्याला डर कशाला ही म्हण इथे लागू पडते का? नाही लागू पडत, कारण इंटेन्शन काय ते स्पष्ट होतंय. म्हणून मागच्या वर्षभरात ज्यांना ज्यांना नोटिसा आल्यात, परत एकदा तेच सांगितलं की एकनाथ खडसेंना 6 वर्षानंतर येणं, आता राऊत साहेबांना येणं, याचं मागचं इंटेन्शन स्पष्ट आहे. तुम्ही स्वतः तुमच्या प्रश्नाचं ते उत्तर आलं की आघाडीची युती आपण म्हणू किंवा आघाडी तोडण्यासाठी हे सगळे प्रयत्न चालले का, त्याच्यामध्ये सगळं आलं. हे यांचं इंटेन्शन चांगलं नसतं. तुम्ही काहीतरी आरोप करायचे, आरोपीचे पिंजऱ्यात उभं करायचं, उगत सगळीकडनं जे काय हत्यारं वापरायची ते वापरायची, आम्ही त्याला उत्तर देत बसायचं, असं सुद्धा शक्य नसतं. नाही, आरोप कोण करते याला सुद्धा तेवढीच किंमत आणि महत्व द्यावं लागतं. आम्ही स्पष्ट आहोत, नाहीतर पत्रकार परिषद घेतली नसती. तुमच्या लेखी वर्षा संजय राऊत निर्दोष आहेत. आनंद दवेजी, तुमच्या लेखी वर्षा संजय राऊत निर्दोष आहेत.
त्यांनी कोणत्याही प्रकारे घोटाळ्यातला पैसा खात्यात येऊ दिलेला नाही? निर्दोष आहेत, 100% निर्दोष आहेत, 100% निर्दोष आहेत आणि ते काळ्या दगडावरची रेग आहे, लगेचच येणाऱ्या काही दिवसात ते स्पष्ट सुद्धा होईल. त्यामुळे इंटेन्शन जर खराब असलं तर त्याला उत्तर देत बसायचं का नाही हा राऊत साहेब किंवा बाकी पक्षाची यंत्रणा ठरवेल. ठीक त्यामुळे आहे. डर एक पटकन चिन्मय भोसलेंसाठी प्रश्न आहे कलकत्त्यामध्ये माझा. जे काही चिन्मय गोष्टी भोसले घडल्या आपल्या होत्या, सोबतच पुण्याच्या स्टुडिओमध्ये आहेत. चिन्मय भोसले, मला एका गोष्टीचा तपशीलवार खुलासा तुमच्याकडून अपेक्षित आहे. एखाद्या प्रकरणाची चौकशी तपास यंत्रणांनी करायची की नाही, हा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते राम कदम यांनी थोड्या वेळापूर्वी मुद्दा मांडला. मुळात तपास यंत्रणा आपल्या गतीनं काम करत असतात की राजकीय हेतून त्यांची गती कमी जास्त होत असते? आपण आर्थिक गुन्ह्यांचा अभ्यास आणि आर्थिक गुन्ह्यांच्या संदर्भातले कायदेशीर सल्ले गेले अनेक वर्ष देत आहे, त्या निमित्तानं मी प्रश्न आपल्याला विचारलाय. चिन्मय भोसले, तपास करावा की नाही याचं कनेक्शन पुढचा माणूस जो आहे ज्याचा तपास करायचा आहे तो पॉलिटिकली मोटिवेटेड आहे की नाही किंवा तो पॉलिटिशियन आहे की नाही याचा कुठल्याही प्रकारे संबंध नसावा, हा एक भाग झाला. पण दुसरा जो भाग आहे तो मी प्रॅक्टिकल लेवलला बघतो, तो आपल्याला बऱ्याचशा वेळेस असा होतं की हे जे वाद होतोय आता की तो तपास